जय जोहार, जय आदिवासी. नमस्कार, मी अरविंद बेंडगा. मित्रांनो, आज परत एक सामाजिक विषय घेऊन आला आहे ना. आजचा यो सामाजिक विषय काहीक नवतरुणाला तिखट लागायचा आहे. जे पोर नशा करत, व्यसन करत, दारू पेत, पोरीची नशा करत, गाडी तंड मारून फिरवत असे पोराला यो व्हिडिओ तिखट लागायचा आहे ना. ते मला कमेंट्स काय करत माहीत आहे, तू आमच्यावर जलस, तुला काही जम नाही, तुला काही करता येई नाही, त्याच्यामुळे तू व्हिडिओ बनवून ना आमच्यासारखे पोराला बदनाम करस. मित्रांनो, मी तर समाजाचा जबाबदार नागरिक, तुमचा भला होया पाहिजे. माझे कुटुंबाचा एखादा नवीन पोर दारू पिन बेवडाहीन वायफल वाया जाण्यापेक्षा तो शिकून सवरून कंपनीत काम करून 2 पैसे कमवून स्वतः सुधरून कुटुंबाचा सांभाळ करायला पाहिजे, हीच माझी इच्छा. त्याच्यासाठी मी जनजागृती कराया व्हिडिओ बनवत राहीन. आता मित्रांनो, नांगा गेलं तर आपले ग्रामीण भागात नवीन पोरां, काही नवतरुण पोरा ते शाळेत हो जात, कॉलेजला हो जात हवं, कंपनीत कामाला हो जात हवं, नाहीतर नोकरीला हो हवं. पण आताची बारीक काही पोरा व्यसनाचे आहारी जातेला. हा मग ती व्यसन हवी, दारू पेयाची व्यसन हवी, सिगरेट पेयाची व्यसन हवी, तंबाखू खायाची व्यसन हवा, विमल खायाची व्यसन हवा ना. हे सगळा खाताना पिताना, दारू बिरू पिताना तिला एक फार मोठेपणा वाटय, स्टँडर्डपणा वाटय. आता तुम्ही कुठं पण जाल तर बारीक पोरा व्यसन करत आपल्याला दिसून येत. लग्नाला जाशी तर जिकडं नांगशी तिकडं कोपरून कोपऱ्याला धोर निघ ना. हिंडशी तर आपल्यासारख्याला तर तो वास पण घ्या नाही वाटय ना. तिला समजवा जाशी तर तुझ्या बास्ता काय रे जाय, तुझा काय रे जाय, आम्ही पिऊ नाही तर नाही पिऊ, तुला काय करायचा, असं आपल्याला उलट बोलत. पण सगळी नाही समजत. पण माझे व्हिडिओची हजाराची एक तरुण तरी समजला, एक नवतरुण जरी समजला, तो सुधारला, तर ती माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी समाज जागृतीसाठी, जनजागृतीसाठी असं सामाजिक व्हिडिओ बनवत राहीन. असं सामाजिक व्हिडिओ बनवता भरपूर लोकांचं मेसेज हो येत, धमक्या पण येत, काही जण वाईट पण सांगत, काही जण चांगला पण सांगत, तर कोणी टीका पण करत. तुला काय रे करायचा. पण आपले कामाशी इमानदार आहात, त्याच्यामुळं आपली जनजागृतीचं काम इमानदारीत करत आहात ना, करत राहून. मित्रांनो, आताची पोरा तुम्ही नांगत हवं, कॉलेजला जात हवं, शाळेत जात हवं, अजून कुठं जात हवं. पण आपली पिढी जर नांगली, म्हणजे 2000 सालाचे अगोदरची पिढी नांगली, तर तिला कुठंतरी शिक्षणाचा महत्त्व माहीत होता. काय मी 10वी 12वी वरी तरी जाया पाहिजे शाळेत, नाही तर माझा बास शेती करत होता, मी पण शेती करण. मला जर ये दुनियेला समोर जायचा हवा, या स्पर्धेत टिकायचा हवा, तर मला नीट लिहिता वाचता या पाहिजे. भले मी शिकून नोकरी नाही लागला तरी पण मला स्वतःची कामा करता लिहिता वाचता या पाहिजे. त्याच्यामुळे शाळेचा महत्त्व तिला होता. पण आताची पोरा सगळी नाही, काही पोरा फक्त नावाला शाळेत जाती, कॉलेजला जाती, आईस बाबाचा पैसा उधलती ना. ते जे काही पैसे घरशी घेती ते दारू पिन खपवती, व्यसन करून खपवती. मग तंबाखू खातील, विमल खातील, सिगरेट पेती, हिरोगिरी करून म्हणजे पोरीबाजी करून तिकडं पैसा संपवती. तर काही विनाकारण लोकाला दाखवाया का मी फार मोठा, त्याच्यामुळे लाखो रुपयाचा मोबाईल हिंडवती ना. मग शोबाजी करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतली ना. आईश बापाचा पैसा हवेत उडवती ना. लोकांना मी स्टँडर्ड फार मोठा पोर, मी फार मोठे घरचा, मी फार पैसेवाला, हे दुनियाला दाखवत फिरती ना. मग आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून
एक दिस ये दुनियेची निघून जाती. मला असं व्हिडिओ क्या बनवा लागत, माझ्या आई बाबाची मला काळजी वाट, माझे भाऊस बहिणीशीची काळजी वाट. आताची पोरा नशा करत व्यसन करत ना, ती साधी सुधी नशा नाही तर काही तर अशा पण नशा हा काय ती आयुष्य बर्बाद करून टाकाय. अशा पण घटना आपले ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत. एखादं चांगला सांगा गेला तर तिला शिव्या देती, तिशी भांडण करती, मारामारी पण कराया कमी नाही करत आताची नव तरुण काही पोरा. त्याच्यामुळं कोणी चांगला सांगत नाही, तुमचा तुम्ही काहीतरी करा असा एक माहोल ग्रामीण भागात तयारही दिला आहे. सध्याची पिढी सुधरा पाहिजे तर वाईट बनत चालली, चांगले मार्गाला जा पाहिजे तर वाईट मार्गाला जा लागली. फार भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळं हे व्हिडिओचा उद्देश माझा तोच आहे काय तुम्ही आजवरी नशा केली हवी, मग ती व्यसनाची नशा हवी, सिगरेट तंबाखू विमल दारूची नशा हवी, पोरीची नशा हवी, पण याच्या पुढे स्वतःला बदलायचा प्रयत्न करा. आता आज 15 तारीख, आजपाशी शाळा चालू झाल्या, शाळेत जात हवं तर अभ्यासाकडे लक्ष द्या. आपल्या जीवनात नवीन स्किल शिका, नवीन गोष्टी शिका. आपलं स्वतःचा जीवन कसा चांगला म्हणजे कमी पैशात चांगला जीवन कसा जगता येईल, निसर्गाशी जोडून स्वतःचं आयुष्य चांगल्या आनंदात कसा जगता येईल त्या गोष्टी स्वतः आत्मसात करा, शिका. स्वतःचा जीव आपली नशा करून आपल्या जीवावर धोका ओढवून घेऊ. आता तुम्हीच नागा दारू पिणारा एखादा गाडी बिडी ड्रिंक करून गाडी चालवतो, एखादं स्लिप ऑन पडय, कोणाला नींद ठोकय किंवा स्वतः पडय, हातपाय मोडला, कोणाकोणाचा जीव जाय. सिगरेट तंबाखू विमल खाणाऱ्यांचा त्यांना मी वाईट नाही समजाय. तुम्ही थोडासा खात हवं तुमच्या मर्जीने खा, नो प्रॉब्लेम. पण काही जणाला ॲडिशन आहे तो एवढा आहे. आता एखाद्याचा वय झाला तो व्यसन करत ही वेगळी गोष्ट, पण आताची 10-12 वर्षाची पोरा व्यसन करत तर ते कुठेतरी मनाला एक दुःख वाटय काय आताची पिढी कोणत्या दिशेला चालायला लागला. एखादा माणूस जो काम करून सेटल आहे म्हणजे त्याचा घर आहे, गाडी आहे, आता परिवार आहे, घरदार सगळा मिळवला आहे, आता तो नशा करत असेल तर चल त्याच्या पद्धतीने तो जीवनाचा थोडासा आनंद घेत असेल. पण आताची 10-10 वर्षाची 12-12 वर्षाची जी शाळेत शिकणारी पोरा हा ती शाळेतून जाती ना व्यसनू करती ना काय करती काय सांगू पण शकत नाही. अशी भयानक परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येईल. या सगळ्या गोष्टी मी तर माझ्या जीवनात अनुभवत आहे, पण तुम्ही पण तुमच्या जीवनात अनुभवत हवं. तर माझ्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला वाईट ठरवाया किंवा तुम्ही या सगळ्या गोष्टी करा तर वाईट असा नाही, पण कुठंतरी बदल झाला पाहिजे आपल्या जीवनात. या सगळ्या गोष्टी तर जो तो ज्याची त्याची मर्जी, ज्याचा त्याचा जीवन आहे, प्रत्येकाला आपला जीवन आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे. तुम्ही काही खा, काही प्या, काही करा, पण शेवटी आपले घरच्यांचा तुम्ही विचार करा पाहिजे, स्वतःचा विचार करा पाहिजे. आपले घरची आपल्यावर डिपेंड राहत ना, आपली काहीतरी वेगळाच करत राहू, आपली घरची आपल्यामुळं टेन्शन घेऊन राहत, आयुष्यभर सगळ्या गोष्टी गोंधळून जात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठंतरी व्हिडिओच्या माध्यमातून माझं जे कोणी भाऊस बहिणीशी हा आई बाबाही हा तिच्यावरी पोहोचून तिला जागृत करेन का तुम्ही तुमच्या घरच्या पोर हवा पोरी हवी, तिची व्यवस्थित काळजी घ्या, तिला चांगले संस्कार द्या, न व्यसनापासून तिला दूर ठेवा, तिला तिच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहाल एवढं तुम्ही कॅपेबल बनवून द्या. नंतर तो त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीने जगल. पण आता काही वेगळ्याच गोष्टी दिसून येत नाही. या सगळ्या गोष्टी नांगून ऐकून खूप दुःख होय. ग्रामीण भागाचा जो विकास होया पाहिजे तो या सगळ्या गोष्टी नवतरुण पोरा दुसरे रस्त्याला चालली त्याच्यामुळे सगळा गोंधळून जाय, मग विकास पण जागावर ठप्प होऊन जाय, ना सगळ्या गोष्टी विस्कलित होऊन जात. या मला सांगायचं आहे, या मला वाटला, यो माझा अनुभव या व्हिडिओत मला मांडायचा होता. भरपूर जण या व्हिडिओ खाल पण भरपूर जण वाईट कमेंट्स करतील, त्याहून मला माहीत आहे. कोणी फार काही सांगून जाते त्याहून मला माहीत आहे. पण चांगली गोष्ट चांगल्या लोकांवरही पोहोचली पाहिजे या उद्देशाने
आजचा यो सामाजिक मी व्हिडिओ बनवला, यो व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा, ये व्हिडिओत ज्या काही गोष्टी सांगल्या त्या तुम्हाला आवडल्या हव्या, तर ये व्हिडिओला नक्कीच एक लाईक कर जास्त, तुमचे मित्राला तुमच्या कुटुंबाला यो व्हिडिओ शेअर कर जास्त ना. असंच सामाजिक व्हिडिओ तुम्हाला नांगायचं हवं तर आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव जास्त. असंच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नांगाया मिळतील. भेटू पुढचे एखादे असेच सामाजिक व्हिडिओत. त्यावरही अखिल अरविंद बेनगाचा नमस्कार. जोहार. जय आदिवासी.